नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा जनजागृती शांतता यात्रा लातूरमध्ये पोचली होती. काल नांदेडची शांतता यात्रा आणि तेथील जमलेल्या महाजनसागराला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेडमध्येच मुक्कामास होते आणि ते आज सकाळी तेथून निघाले आणि लातूरात दाखल झाले. लातूरात ही मराठा जनजागृती शांतता यात्रेचं जागोजागी मराठा बांधवांनी उत्साहात स्वागत केलं. तर तिथे जमलेल्या या जनसागरापुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना याद राखा, तुमच्या जामनेर मतदारसंघात 1.5 लाखाच्या पुढं मराठा कुणबी बांधव आहे, हे विसरू नका असं ठणकावून सांगितलं. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला सतत शासनाचे प्रतिनिधी म्हणून येऊन भेटून आमची थट्टा केली आहे, ते आम्हीही विसरणार नाही, हेही लक्षात ठेवा असं त्यांना इशारा दिला. त्याचबरोबर परत ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. आज मनोज जरांगे पाटील यांना तिथे उपोषणास बसलेल्या धनगर बांधवांनी आणि इतर धनगर समाजातील नेते मंडळींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात निवेदन पण दिलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्या धनगर समाजातील बांधवांशी त्यांच्या आरक्षणाबाबत आणि एकूणच आरक्षणाबाबत चर्चा केली आणि याबद्दल आपण लवकरच चर्चा करू आणि त्या संदर्भात बैठका घेऊ असं त्यांनी त्या बांधवांना आश्वस्त केलं. मनोज जरांगे पाटील यांची लातूर शहरात सभा चालूच आहे. या सभेला ही प्रचंड असा जनसागर तिथे लोटलेला आहे. त्यामुळं लातूर शहरातील बरेच मार्ग ठप्प पडलेले आहे. आज ते तेथेच थांबतील आणि उद्या म्हणजे 10 जुलैला धाराशिव शहरात दाखल होतील. धाराशिव शहरातही सोलापूर धुळे मार्गावरील अहिल्यादेवी होळकर चौकातून त्यांची मराठा जनजागृती शांतता यात्रेची रॅली सुरू होईल. ती पुढं मग अण्णाभाऊ साठे चौक, तिथून धारासूर मर्दिनी, पुढे दर्गा, नेहरू चौक, काळा मारुती, पोस्ट कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. तिथं ते त्यांच्या या मराठा जनजागर यात्रेत सहभागी मराठा बांधवांसमोर मार्गदर्शन करतील आणि मग पुढं काय करायचं याबद्दलही ते सांगतील. आज त्यांनी लातूरमध्ये बोलताना ही तर पहिली आमची जनजागरण यात्रा रॅली आहे, आणखी 2-3 आमच्या झाल्यावर मग आमचा मराठा बांधवांच्या पाठिंब्यावर मी विधानसभा निवडणुकीत बॉम्बच फोडणार असल्याचं त्यांनी सुतोवाची केलं. आता उद्या धाराशिवमध्येही सकल मराठा संघटनेच्या बांधवांनी जवळपास 5 लाखाच्या आसपास मराठा बांधव उपस्थित राहतील असा दावा केलेला आहे. बघूया आता उद्या धाराशिवमध्ये प्रचंड असा जनसागरापुढं मनोज जरांगे पाटील काय बोलतात, उद्याच्या सभेत ते कोणावर निशाणा साधतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलनं सुरू आहेत. परवा धाराशिव येथेही राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, नेते संजय निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दुधाला किमान प्रति लिटर 40 रुपये दूध भाव मिळावा अशा मागण्याचं निवेदन दिलं. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथेही दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं आणि तेथील तहसीलदारांनाही निवेदन दिलं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.